मला आज 15 वर्षापूर्वीची एक गोष्ट आठवली, ती पुढे सांगतेस. त्या अगोदर नमस्कार, मी पूजा. काल ते पुण्याला गेल्यामुळे आमची मॉर्निंग थोडी लेटच झाली. घरातील बाकीची कामं बाबूला बघत बघत आवरली आणि त्याला आंघोळ घालून झोपी लावले. त्यानंतर माझे आवरून मी लागले स्वयंपाक करायला. एकटी असली की स्वतःसाठी काय करावे हा खूप मोठा प्रश्न. हे अगोदर चालायचे की चला मॅगी करू, पण आता बाबू झाल्यापासून कितीही कंटाळा आला तरी नो ऑप्शन. म्हणून मी चपाती आणि भेंडीची भाजी बनवली आणि बरोबर शेवटची चपाती भाजत असताना हा उठला, म्हणून त्याला घेऊनच ती भाजली. त्यानंतर त्याला साईडला टाकून मी जेवण करून घेतले. सध्या त्याचा फक्त पलटी मारण्याचा प्रयत्न सुरू असतो. त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी शूट केले. इथे कराडमध्ये आदमापूरच्या बाळूमामांची पालखी आलेली आणि ती बरोबर आमच्या इथून 5 मिनिटाच्या अंतरावर होती. म्हणून मग आम्ही सर्व गेलो दर्शनासाठी. मी सेकंड टाइम दर्शन घेत आहे. 15 वर्षापूर्वी म्हणजे मी 5वी किंवा 6वीत असताना आमच्या मामाच्या इथे म्हणजे केमला पहिल्यांदा बाळूमामाच्या पालखीचे दर्शन घेतलेले. त्यानंतर आज न ठरवता योग आला. तिथे गेल्यानंतर बाबूचे आणि स्वरूपचे खूप जवळून दर्शन झाले. त्यानंतर आम्ही गेलो त्यांची मेंढरं पाहायला. बाबूला आणखीन ह्या गोष्टी एवढ्या समजत नाहीत, पण स्वरूपला खूप छान वाटत होते. सर्व मेंढरे पाहून त्याने खूप एन्जॉय केला. तुम्ही कधी घेतले का दर्शन बाळूमामाच्या पालखीचे आणि मेंढरांचे ते नक्की कॉमेंट करून सांगा. तर चलो, असा होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चलो बाय.